आता तुमच्या दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे. मानेमध्ये C4 C5 मध्ये तिथली जी सर्वायकल नावाची नस जपली जाते ती इथपर्यंत जाते. आता या नाडीवर सवय असतं आम्हाला. हे झालं काय, याच्या मानेमध्ये C4 मध्ये वरती खाली सरकली गाडी अशी असते बाहेर आली, म्हणून मानेपासून तुम्ही हात दुखता धडपडता लागतं, कळला हो की नाही. बसून म्हणजे काही चक्कर येतं, पाठीमागून डोकं दुखत असतं, दिसणार छाती जाते, छाती दुखते बघायची हो की नाही. याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. दुसरं L4 मध्ये गॅप आहे, म्हणजे कमरेमध्ये तिथल्या दोन नसं दबले जाते, काढले जसं बाहेर आलं नस दबली जाते, कमरेपासून दोन्ही पाय दुखतात, धडपडता रगतात, ती कळलं. जास्त चालले, जास्त उभं राहिले, मांडी घातली, गुडघ्या बसलं तर बराच त्रास होतो हो की नाही. हे तुमच्या मानेत आणि कमरेत गॅप पण भरपूर दिवस झाले, पण जसं जसं याच्यातल्या गाड्या सरकल्या, घसल्या गेल्या, नसा दाबल्या गेल्या, प्रकार सुरू झाला. याच्यावरती किती पण औषधं गोळ्या औषधं खाल्ल्या निसत्या, तो उपयोग होत नाही. पहिले सेटिंग होत नाही महत्त्वाचं. हे झालं 50% प्रॉब्लेम याचा, पण 50% जो त्रास आहे याला वातामुळे काही खाल्लं की पचत नाही प्रॉब्लेम, गॅस ॲसिडिटी म्हणून असा प्रकार होतो. त्याच्याने काय होतं, शरीरामध्ये अनेक विषारी घटक विषारी द्रव तयार होतं आणि ते बॉडीमध्ये भिंगतात. भिंगल्यानंतर सगळे जे सांधे असतात ते दुखायला लागतात. तुमचे सांधे जे दुखायला लागले ते त्याच्यातच कारणामुळे. आता जोपर्यंत शरीरातला आमवाद कमी होत नाही, वाद, तर तोपर्यंत यांना रिझल्ट जाणवणारच नाही. वाद कमी होण्यासाठी मग तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता जशी डिक्सपिलिशन गेली, गादी लेवलला गेली की सायटिका नसचा प्रॉब्लेम सॉल्व आहे, सर्वायकल स्पॉन्डिलायसिसचा प्रॉब्लेम सॉल्व आहे. पण त्याच्यासाठी नियम आहे, त्याचे तुम्ही मानेचे कमरेचे नियम लिहून दिले ते तुम्हाला कायम पाळायचे. नियमात राहिले तर ठीक, नाही तर तुम्हाला रिझल्ट नाही समजलं. आणि काही वाताचा जो त्रास आहे त्याला काय मेडिसिनची वगैरे गरज असेल ते कंटिन्यू कंपल्सरी करायचं. तुम्हाला 5 सिटिंग लागेल, 3 ट्रीटमेंट नंतरच फरक पडेल. 5 वेळा यायचं आहे हां. त्याच्यासाठी सांगितलेलं तेवढं करायचं. सर्व करून देतात, त्याला काय मेडिसिनची गरज आहे.